खासदार पुत्र का म्हणता? बजरंगच्या पोराचं नाव आहे असं म्हणा ना. काम केलं ना 1 to 1. बजरंगच्या पोराचं नाव आहे असं म्हणा ना. स्वर्गवासी विलास घुले हत्या प्रकरणात आज कितीतरी दिवस लोटून अजून सुद्धा आरोपी मात्र मोकाटच आहेत. खासदार पुत्र बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांना अटक करावी या मागणीसाठी आज बीड शहरामध्ये विराट मोर्चाचं आयोजन देखील केलं गेलं होतं आणि या मोर्चाला उपस्थित होती ज्येष्ठ विधितज्ञ गुणरत्न सदावर्ते साहेबांशी. आमच्या भटक्या विमुक्ताच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील माफी मागितली पाहिजे. आमचे पाय या भटक्या विमुक्ताच्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आमचे पाय मुंबईकडून आज बीड मध्ये वळालेत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. पाहूया काय म्हणतायत ज्येष्ठ विधितज्ञ गुणरत्न सदावर्ते. न्याय मिळाला पाहिजे भटक्या विमुक्ताच्या पोटच्या मेलेल्या गोळ्याला, खून झालेल्या गोळ्याला सुप्रियाताईंनी माफी मागितली पाहिजे. आरोपी निष्पन्न झाला असेल तर त्याला अटक झाली पाहिजे. खासदार पुत्रांचं नाव आहे तरी सुद्धा आतापर्यंत कारवाई नाही. तुम्ही पत्रकार सुद्धा खासदार पुत्र का म्हणता? बजरंगच्या पोराचं नाव आहे असं म्हणा ना. काम केलं ना 1 to 1. बजरंगच्या पोराचं नाव आहे असं म्हणा ना. साहेब, आपण जर बघितलं तर काही राजकीय लोक ह्याच्यात सामील झाले नाही. जे पाठपुरावा पाहिजे होतं ते सामील झाले नाही. तुम्ही मुंबईतून या मोर्चाला सहभाग झालेला आहात. राजकीय बाबतीत मला बोलायचं नाही. भगवान बाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार हे सुदृढ आहेत आणि त्या विचारांनी या भटक्या विमुक्ताच्या लेकराला न्याय देण्यासाठी आमचे पाय इकडं चालवलेले आहे. घुले कुटुंबाने मागणी केली होती की आपण हे केस लढावं म्हणून. आपण हे लढणार आहे केस. समाजाची इच्छा असेल, कुटुंबाची इच्छा असेल